घरामध्ये दररोज आपण एक्स्ट्राचं काम केलं, थोडीशी क्लिनिंग केली ना, तर आपलं घर असं काहीसं दिसतं. आता ही ट्रॉली मी ना काल इतकी छान घसून घेतलेली होती, मॅट्स पण क्लीन केलेला होता आणि आज त्या ट्रॉलीमध्ये छान त्या मॅट ठेवून घेतल्या आणि कांदे बटाटे असे मस्त भरून ठेवलेले होते. इतकं छान दिसत होतं आणि त्यातल्या त्यात गॅलरी सुद्धा मी धुवून घेतलेली होती. त्यामुळे आज माझी ड्राय बाल्कनीने एकदम छान स्वच्छ नीटनेटकी दिसत होती. तर चला संध्याकाळच्या वेळेला हे जे काही ओलं खोबरं होतं ना, त्याचे बारीक पीसेस करून घेतल्या आणि त्याला पण भाजून ठेवलं. कारण हे ओलं खोबरं फ्रीजमध्ये जरी आपण ठेवलं ना, तरी त्याला आहे ना बुरा लागून जातो आणि मेन म्हणजे ना त्याची चव सुद्धा बदलून जाते. त्यामुळेच त्याला आहे ना मी छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट करून छान आहे ना भाजून ठेवलं आणि आता छान बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर आरू आला ट्युशनवरनं आणि आता आमची आहे ना एक्झाम चालू झालेला आहे. त्यामुळे आमचा अभ्यास परत जोराने वाढलेला आहे. दररोज मुलं अभ्यास करतात, पण जेव्हा एक्झाम येते ना तेव्हाच थोडा सिरियसनेसपणा त्यांच्यामध्ये वाढतो. नाहीतर नुसतं हसणं, खेळणं यामध्येच त्यांचा अभ्यास चालू असतो आणि त्यातले त्यात आपल्याला सुद्धा इतकं बर्डन येऊन जातं आणि मुलं आहे ना किती नाही म्हटलं ना ते खेळकरपणाच करत राहतात. अजिबात सिरियसली अभ्यासामध्ये ना लक्षच देत नाही. पण दररोजपेक्षा थोडंफार त्यांचं लक्ष असतं. आज मी ना खूप ठरवलं होतं की आपण 6 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि 7 वाजेपर्यंत आपला आवरूनच घेऊया आणि खरंच मी 6ला स्वयंपाकाला सुरुवात सुद्धा केली. पोळ्या करून घेतल्या. 6:30 वाजेपर्यंत माझ्या पोळ्या, थोडेसे भांडे होते किचनवर ते पण आवरून झालेले होते. पण भाजीला बघायला गेली तर भाजीला काहीच नव्हतं. होत्या भाज्या पण त्या सगळ्या सुक्या होत्या. म्हणजे सुकी भाजी जेव्हा आपण बनवू ना तेव्हाच ती छान लागते. तर त्याच भाज्या होत्या. रस्सावाली भाजी कोणतीही नव्हती. मग म्हटलं जाऊ द्या, आरूला आपण घ्यायला जाणारच आहोत तर तेव्हाच घेऊन येऊया. कारण आरूला आहे ना मला 1-2 पेन घेऊन द्यायचे होते. बाजरी पण दळून आणायची होती आणि तसंच म्हटलं भाजीला जर काही दिसलं ना छान ताजी फ्रेश एखादी जर भाजी दिसली ना तर ती पण घेऊन येऊया. तर मला आहे ना हे दोडके दिसले. खूप दिवस झाले दोडक्याची भाजी घरामध्ये झालेलीच नव्हती. म्हटलं छान दोडक्याची भाजी बनवूया. घरामध्ये भेंडी होती आणि ना घेवडा सुद्धा होता. म्हटलं त्यापैकी एखादी सुकी भाजी बनवूया. म्हणजे 2 भाज्या असल्या की मग व्यवस्थित जेवण पण होऊन जातं. तिकडनं आल्यानंतर मी लगेच भाजी बनवायला घेतली. म्हटलं पटकन आवरून घ्यावं आणि मुलांजवळ बसावं. कारण आपण जेव्हा त्यांच्याजवळ बसून अभ्यास घेतो ना तेव्हाच ते व्यवस्थित अभ्यास करतात. नाहीतर मग काही खरं नाहीये. कारण मागच्या वेळेस असं होऊन गेलं होतं, मी त्याला ट्युशन लावली आणि ट्युशनच्या भरोश्यावर म्हटलं जाऊ दे करतोय अभ्यास आणि तो पण अभ्यास घरी आल्यावर करायचा आणि झालं माझा अभ्यासाचा आणि मी पण रिव्हिजन काही घेतलेलीच नव्हती. तर पहिले 1-2 पेपर त्याला जरा हार्ड गेले आणि खरंच मार्क्स पण कमी पडले होते मागच्या वेळेस. पहिल्यांदाच त्याला मार्क्स कमी पडले होते मागच्या वेळेस आणि मग म्हटलं नाही आपण अभ्यास जर घेतला नाही तर हा काही करणार नाही. फक्त झालाय अभ्यास असाच करतो. मग नंतरचे बाकीचे जे काही पेपर होते ना, मग त्याचा अभ्यास मी त्याला घ्यायला लागले. मग मी जोपर्यंत स्वयंपाक करायची तोपर्यंत जसं आत्ता तुम्ही बघितलं तसं मी त्याला साईडलाच बसवायची. तोपर्यंत मग तो रिव्हिजन वगैरे सगळं करून घ्यायचा, लर्न करायचा. जे हार्ड वर्ड्स आहेत ते पण राईट करून बघायचा. आणि मग नंतर मी फक्त स्वयंपाक झाला की एकदा रिव्हिजन घ्यायची आणि जेव्हा रिव्हिजन घ्यायची ना, तेव्हा मग मला कळायचं की त्याला हे येत नाहीये किंवा हा वर्ड्स जो आहे ना, तो राईट करता येत नाहीये. मग अशा गोष्टी जेव्हा होतात ना, तेव्हा आपल्यालाही कळतं तो की त्याला काय येतंय, काय नाही येतंय, तो कुठं अडकळतोय किंवा त्याला काय आपल्याला एक्सप्लेन करून द्यायचं आहे. तर मग मला ते कळून जायचं. मग मी त्याला ते एक्सप्लेन करून सांगायची. मग तो राईट करून बघायचा. तर असाच आम्ही अभ्यास करत असतो बरं का. मुलांचा अभ्यास घेताना ना, काही टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या असतात. तर त्या मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. कारण आता सध्या एक्झाम पिरियड चालू आहे. तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. खूप साध्या सिंपल पद्धतीने जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना त्याच पद्धतीने. पहिली गोष्ट म्हणजे ना मुलांना चॅप्टर जो असतो ना तो रीड करायला लावायचा आणि त्यानंतर आपण त्यांना विचारायचं त्या चॅप्टरमध्ये नेमकं काय होतं. म्हणजे त्यांना तो चॅप्टर कळलाय की नुसता रीडच केलेला आहे हे आपल्याला एक अंदाज येऊन जातो. आणि त्यानंतर जर नसेल कळला तर आपण त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगायचं की ह्या चॅप्टरमध्ये अशा गोष्टी होत्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ना, जेव्हा मुलं क्वेशन आन्सर लर्न करतात, तर ते नुसतं रट्टा मारायला लावायचं त्यांना. तर ते क्वेशन आन्सर ते सुद्धा आपण त्यांना समजून सांगायचं. जर रट्टा मारला तर ते विसरून जातात. पण समजून सांगितलं तर मुलांना ते लिहिता येतं म्हणजे येतंच. तिसरी आणि शेवटची खूप महत्त्वाची ही टिप्स आहे बरं का. ही सगळ्या मुलांना आहे ना, ही सवय मात्र लागलीच पाहिजे. जे काही क्वेशन आन्सर आपण लर्न करून घेतो मुलांकडनं, त्यानंतर त्यांना ते आन्सर लिहूनच बघायला लावायचं. लिहिल्याशिवाय ना त्यांना खरंच पेपरलाच पाठवू नका. कारण काय होतं माहिती का, मुलं आहे ना एकदम छान पेपर लिहितात. एकदम सगळे आन्सर बरोबर असतात. पण त्यामध्ये इतक्या स्पेलिंग मिस्टेक असतात आणि सगळे मार्क्स त्यांचे तिथेच कट होऊन जातात. जेव्हा मी पॅरेंट्स मीटिंगला जाते ना, तेव्हा मी बघत असते. सगळ्या मुलांचे पेपर एकदम भारी सगळे आन्सर लिहिलेले राहतात. एक सुद्धा आन्सर ते सोडत नाही लिहिताना बरं का. सगळं एकदम प्रॉपर. पण सगळ्या ठिकाणी मिस्टेक कुठे राहतात माहिती का? फक्त स्पेलिंग मिस्टेक राहतात आणि त्यामुळे त्यांचे सगळे मार्क्स कट होऊन जातात. हे मी एकदम नोटीस केलेलं आहे प्रत्येक मुलाच्या बाबतीत. मी तर म्हणते 90% मुलं आहे ना स्पेलिंग मिस्टेक करूनच येतात. तुमची मुलं माझ्या मुलांसारखेच असतील त्याच वयातली, तर नक्की तुम्ही या मताशी माझ्या ॲग्रीच असाल, की त्यांच्यासुद्धा मिस्टेक फक्त स्पेलिंगमध्येच होतात. तर मी तर म्हणेल नक्की त्यांना जेव्हा ते आन्सर लर्न करतात ना, तर ते त्यांना एकदा लिहून
बघायला लावा आणि नंतर चेक करा कुठे कुठे मिस्टेक झालेले, कोणतं स्पेलिंग त्याला आलं नाही ते स्पेलिंग त्याच्याकडनं लर्न करून घ्या. त्याला 5-10 वेळा लिहायला लावा आणि बघा खरंच त्यांना खूप छान मार्क्स पडतात. कारण मुलांना, आजकालची मुलं आहे ना, त्यांची मेमरी खूप शार्प आहे. त्यांना लगेच कळतं. आपण जर एक्सप्लेन केलं ना तर त्यांना कळतं, पण फक्त लिहिता येत नाहीये. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्याच्या मुलांचा किंवा सध्याच्या जनरेशनचाच म्हणेल मी. तर नक्की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. तर तुमच्या मुलांना खूप छान छान मार्क्स पडतील. आता तर मी ह्याच पद्धतीने अभ्यास करून घेत असते आणि दररोज जेव्हा एक्झाम वगैरे नसते ना, तर तेव्हा मी दररोज त्याला ना रीडिंग, रायटिंग करायला लावते. मी दररोज त्यांचा अभ्यास घेत नाही बरं का. फक्त एक्झाम आली की मग थोडंसं जास्त लक्ष देते. मग तेव्हा करून घेत असते. पण रेग्युलर मी रीडिंग, रायटिंग जे काही त्यांचा होमवर्क वगैरे असेल, तर ते करून घ्या म्हणजे करायला सांगते. आणि फक्त एवढंच आहे की मी जवळ बसवते बरं का. माझ्या जवळच बसवते त्यांना. नाहीतर मग ते अभ्यास करतच नाही. जवळ बसल्या ना निदान धाकाने का होईना, ही रागवेल, बोलेल, या गोष्टीने का होईना, पण त्या बसतात, अभ्यास करतात आणि कशी ना आता त्यांना ती सवय लागलेली. जेव्हा मी स्वयंपाक वगैरे करते, ते पण लगेच अभ्यासाला येऊन बसतात. माझं लक्ष असतं त्यामुळे ते व्यवस्थित अभ्यास करतात. आणि नाही जमत, घरात भरपूर कामं असतात, तर त्यामुळे मग दररोज अभ्यास घेणं पॉसिबलच नाहीये. पण एक्झाम जेव्हा येते ना, तेव्हा मी त्यांच्याकडनं अभ्यास करून घेते, म्हणजे घेतेच आणि अशाच पद्धतीने मी करून घेते. तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करून घेतात किंवा मी अजून कोणते काही चेंजेस करू का? किंवा मी कुठे चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या पण आयडिया माझ्याबरोबर शेअर करा. नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला, तर इथे मी एका बाजूला आहे ना छान जो काही दोडका होता तर दोडक्याच्या भाजीला फोडणी दिली आणि दुसऱ्या बाजूला भेंडी करून घेतली आणि थोडीशी भेंडी ना अर्धीच मी कट केली, अर्धीच भेंडी केली आणि अर्धी भेंडी ना म्हटलं कट करून ठेवा, म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा भाजी बनवता येते. कापलेली जर भाजी असली ना तर पटकन आपण फोडणी देऊन मोकळं होऊन जातो, पण कापायचा कंटाळा आला की मग ती तशीच राहून जाते. म्हणूनच म्हटलं ही जी काही अर्धी भेंडी आहे ना तर तिला पण कट करून ठेवूया, जेव्हा वाटलं तेव्हा भाजी करता येईल. आणि फ्रीजमध्ये ना श्रावणी घेवडा सुद्धा होता, जी भाजी मला फक्त घरामध्ये मलाच आवडते, बाकी कुणालाही आवडत नाही. म्हटलं आता चला भेंडी पण कट केलेली आहे तर ह्या अशा काही घेवडा आहे, घेवड्याच्या शेंगा, तर त्याला पण कट करून घेऊया. आधी उभं राहून कट करत होती पण इतके पाय दुखायला लागले, कारण त्याला एक एक शेंग घ्यायची, ती कट करायची, खूप वेळ लागतो. मग म्हटलं बसूनच आता कट करूया. आणि इकडे ना हे दोघं जण माझी गंमतही बघत होते. अभ्यास करा, अभ्यास करा असंही म्हणावं लागत होतं. आता आरुष आहे ना मोठा झालेला आहे, काही गोष्टी त्याला सांगितलं का त्याला लगेच कळतात किंवा मग तो त्याचा त्याचा अभ्यास आता करत असतो आणि त्याला थोड्या सवयी पण छान लागलेल्या आहे कशा पद्धतीने अभ्यास करायचा. आता त्याचं व्यवस्थित चाललेलं होतं, लर्न करत होता, राईट करून बघत होता, एकदम व्यवस्थित अभ्यास करत होता. पण हा लहान आहे ना, त्याचं तर अजिबात कुठे लक्ष लागत नव्हतं. मध्येच भूक लागत होती, मला काकडीच कट करून दे, माझं इथेच दुखतंय, माझं तिथेच दुखतंय, असं चालू होतं ना. अभ्यास करण्याची पद्धत तर बघा ना, इकडे तिकडे बघत बघत जो काही विषय त्याला आठवत असेल ते सांगत सांगत आहे ना त्याचा अभ्यास चालू होता. कधीचा एकच पेज लिहितोय पण तरी सुद्धा अजून ते कंप्लीट झालेलं नाहीये. मग लिहिताना सुद्धा त्याची नागमोडी असते, इकडची लाईन तिकडे तिकडे इकडे असं करत करत लिहित असतो. मग व्यवस्थित त्याला मी लाईन्स मारून दिल्या, पण तरी आमचं आहे ना लक्ष नाहीच आहे. माझ्याकडेच निम्म लक्ष आणि निम्म दादाकडे लक्ष आहे. दादा हे करतं, मम्मी दादा करत नाहीये, असंच चालू होतं त्याचं. पण चला आता तो लहानच आहे त्यामुळे आम्ही त्याला थोडंसं इग्नोरच करून देतो. पण अभ्यास करण्याची सवय त्याला पण लागलीच पाहिजे. त्यामुळे जेव्हा मी आरुष अभ्यास करत असतो ना त्याला पण मी घेऊन बसत असते. घेवड्याची भाजी जेवढी खायला टेस्टी लागते ना तेवढीच ती कट करायला सुद्धा आहे ना खूप वेळ लागतो. इतका वेळ मला लागला होता हे कट करायला, पण आता मला दुसरं काही कामही करायचं नव्हतं, त्यामुळे मी रिलॅक्समध्ये बसून मस्त माझं कट करायचं काम चालू होतं. सगळा घेवडा छान कट करून घेतला आणि या ऑर्गनायझरमध्ये आता ठेवून घेते आणि तसंच मी ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर हे ऑर्गनायझर मी घेतलेले आहे मिशोवरनं, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. प्रोडक्टसुद्धा टॅग करून देणार आहे, नक्की चेकआउट करा. हे ऑर्गनायझर इतके युजफुल आहे ना, जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्हाला माहिती असेल. एका ऑर्गनायझरमध्ये मी छान असा घेवडा कट करून ठेवला, दुसऱ्यामध्ये भेंडी कट करून ठेवली आणि तिसऱ्यामध्ये वाटाणा. सगळा काही भाजीपाला मस्त निसून पुसून ठेवलेला आहे. आता फक्त भाजीला फोडण्या द्यायच्या. तर इतकं छान फ्रीज आहे ना माझं, ऑर्गनाइज दिसत होतं, तुम्ही बघितलं. कोणी जर पाहुणे आले आणि त्यांनी जर आपलं फ्रीज उघडलं ना नक्की आपलं कौतुकच करतील. इतकं छान ऑर्गनाइज आपलं हे फ्रीज दिसतं फक्त ह्या ऑर्गनायझरमुळे. आणि असे छोटे मोठे चेंजेस आहे ना आपण आपल्या किचनमध्ये केलेच पाहिजे. ज्या गोष्टीमुळे आपल्याला छान आनंद भेटतो ना त्या गोष्टी नक्की कराव्या. आणि मला सुद्धा माझं किचन सजवायला, सगळ्या गोष्टी नीटनेटक्या टापटीप ठेवायला खरंच खूप आवडतं. त्यामुळे मी हे ऑर्गनायझर घेतलेले होते, पण त्याचा उपयोग आहे ना मला खूप म्हणजे खूपच झाला होता. तर चला, जो काही सगळा कचरा वगैरे होता तो सगळा मी काढून आता डस्टबिनमध्ये ठेवून देते. जे काही डायनिंग टेबल होता तो पण क्लीन करून घेतला. किचन वट्ट्यावर पण तुम्ही बघितला खूप सारा पसारा झालेला होता, तो पण छान असा आवरून घेतला. आणि एकदम थोडेसे 4-5च भांडे आहे, म्हटलं चला ते पण घसून घेऊया, म्हणजे जेवणानंतर फक्त जेवणाचे भांडे आणि जे काही स्वयंपाक केलेला आहे तर तेवढेच भांडे आपल्याला राहतील.
आता हे पण भांडे मी पटापट धुवून घेते आणि दुपारचे जे काही भांडे होते ते पण आता सुकलेले आहे. आणि खरं सांगू आता भांडे आणि कपडे इतक्यात सुकून जातात ना, त्यामुळे ते लगेच ट्रॉलीमध्ये चालले जातात किंवा कपाटामध्ये कपडे चालले जातात. पण कपड्यांचा थोडासा कंटाळा करत असते, मग ते दुसऱ्या दिवशीच मी घड्या घालून ठेवत असते. पण भांड्यांचं असं आहे ना, सुकलंय की मी लगेच ट्रॉलीमध्ये ठेवत असते, त्यामुळे खूप भांडेही माझे निघत नाही. आणि भांड्यांचा पसाराही किचनवर आता सध्या तरी काही राहत नाही आहे. मध्ये मध्ये खूप पसारा राहायचा. जेव्हा पण भांडे घासायला घ्यायची ना, तेव्हा पाटीस भरलेले असायचे आणि ते लावायचं मला खूप कंटाळा यायचा. कारण मी ना भांडे साचून ठेवायची कंटिन्यू. नुसते थोडे थोडे भांडे घासण्यापेक्षा मला असं वाटायचं की जाऊ दे, एकदा साचून देऊ आणि तेव्हा सगळे घासून घेऊया. पण ते ना लोड यायला लागला नंतर नंतर. मग आता मी काय करते, जेवढे साचले ना तेवढे घासून ठेवते, सुकले की लगेच ट्रॉलीमध्ये लावून देते. त्यामुळे मग आता माझं किचन आहे ना, म्हणजे भांड्यांचा जो पसारा होता ना, तर तो जरा माझा कमी झालेला आहे, नाहीच राहत. हे सगळे भांडे मी किचन ट्रॉलीमध्ये ठेवून घेतले. आणि घरातली कामं आहे ना, खरं सांगू का, अजिबात दिसून येत नाही. खूप सारी कामं असतात. एक काम जर आपण करायला गेलो ना, त्यानंतर आपल्याला 2-3 कामं हे करावेच लागतात. आता मी भेंडी आणि घेवडा कट करून ठेवला, पण तरीसुद्धा किती कचरा झाला, तो क्लीन करून घ्यावा लागला. आणि काही प्लेट्स निघाल्या, त्या पण मला घासून घ्याव्या लागला. म्हणजे एका कामामागे आपल्याला 2-3 कामं हे करावेच लागतात. इतकी सारी आपण कामं करत असतो, पण ती काही कुणाला दिसत नाही. पण हो, ही गोष्ट मात्र सगळ्यांना दिसते. ती जॉब करते, घर पण सांभाळते, ह्या गोष्टी मात्र सगळ्यांना दिसत असतात. आणि आपल्याला टोमणे ऐकावे लागतात की काय काम असतं घरामध्ये. सकाळी सकाळी स्वयंपाक होऊन जातो, नंतर झाडू फरशी तर राहते, पण हे बाकीचे आडवे तिडवे छोटे मोठे कामं तर करावे लागतात ना, ते मात्र कुणाला दिसत नाही. असा टोमणा मला महिन्यातून 1-2 वेळा ऐकावाच लागतो बरं का. तुम्ही पण ऐकतात का? नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही जेवण केली, पुन्हा किचन वाटा क्लीन करून घेतला आणि आज आपण मॅच जिंकलेलो होतो. तर हे फटाके बघत बघत आहे ना, आजचा आमचा हा दिवस संपवला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ युजफुल वाटत असतील ना, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट करत जा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.